जय शिवराय. आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज आपण पत्रकार बांधवांना एकत्र येऊन सांगायचं ठरवलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या नेत्यांना ही माहिती व्हावी म्हणून आपण आज पत्रकार बांधवांच्याच माध्यमातून त्यांच्यापर्यंत निमंत्रण देत आहोत. येत्या 2 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता आंतरवाली सराटीत आपण एक अगोदर आंदोलन उभा करायच्या अगोदर प्रमुख व्यक्तीशी चर्चा करायची ठरवली. शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रात असणारे सगळे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असणारे तज्ज्ञ अभ्यासक, त्यांचे काही ग्रुप असतील तर या सगळ्या बांधवांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही 2 नोव्हेंबरला रविवारी आंतरवाली सराटी इथे या. आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ऐतिहासिक असं प्रचंड मोठं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उभा करायचं आहे. त्यासाठी आपण अगोदर रविवारी 2 नोव्हेंबरला सविस्तर चर्चा करणार आहोत की कोणत्या विषयावरती शेतकऱ्यांची लढायची. पण एक विशेष करून सगळ्यांना सांगतो की जे शेतकऱ्यांचे नेते आहेत, शेतकऱ्यांचे पक्ष आहेत, शेतकऱ्यांचे पदाधिकारी आहेत, फक्त त्यांनीच यावं ही विनंती आहे. कारण आपल्याला चर्चा होणं गरजेचं आहे. आपण जर सगळे शेतकरी जमला तर चर्चा होणं अवघड आहे. आपण ही 3 टप्प्यात घेऊ. पहिला म्हणजे 2 नोव्हेंबरला रविवारी आपण शेतकऱ्यांचे सगळे अभ्यासक, म्हणजे त्या प्रश्नावरती अभ्यासक, तज्ज्ञ, शेतकरी संघटनेचे सगळे अध्यक्ष, त्यांचे प्रमुख, ज्यांना याच्यातलं काही शेतकरी संघटनेच्या बाहेर, शेतकरी पक्षाच्या बाहेरील सुद्धा काही बांधव खूप हुशार आहेत, ते सुद्धा शेतकरी प्रश्नावरती ज्यांना जाण असेल, मग ते सत्ताधाऱ्यात असो किंवा विरोधात असो, विरोधी पक्षात असो किंवा सत्ताधारी पक्षात असो, त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कोणीही गैरहजर राहू नये ही सगळ्यांना विनंती आहे. त्यांनी आंतरवाली सराटीत 2 नोव्हेंबर रविवारी दुपारी 12 वाजता या. याचं कारण असं की आमच्याकडं फोन नंबर काहीचे नाही आहेत, काहींच्या आमच्या ओळखी नाही आहेत, परंतु तुम्ही प्रचंड मेहनतीनं सगळ्यांना काम केलेलं आहे. म्हणून आपण एकोप्यानं, एक जीवानं सगळे लढूया. तुम्हाला हात जोडून आग्रहाचं निमंत्रण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच आहे. कोणी म्हणू नका की मला फोन नाही आला किंवा मला सांगितलं नाही, मला निमंत्रण दिलं नाही. याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्याला हात जोडून आग्रहाचं निमंत्रण आहे की आपण सगळ्यांनी, आपण शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी एकोप्यानं, एक जीवानं सगळे लढू. ज्यांचे नंबर आहेत त्यांना आम्ही लावतोय, ज्यांचे नाही आहेत त्यांनी हेच निमंत्रण त्यांना सन्मानपूर्वक आम्ही देतोय. आम्हाला कोणालाही भेद किंवा असं बाजूला ठेवून काम करायचं नाहीये. कारण तुम्ही खूप वर्ष, खूप दशक या शेतकऱ्यांसाठी लढलात. तुम्हाला सन्मानपूर्वक आम्ही सगळ्यांना निमंत्रण यासाठीच देतोय की तुम्ही खूप मेहनतीनं, कष्टानं शेतकऱ्यांसाठी लढलात. तुम्ही यावं. फोनचे कुणी हात जोडून विनंती, वाट बघू नये फोनची कुणीही. मात्र येत्या रविवारी 2 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता तुम्ही स्वतःहून, कुणी शेतकऱ्यांसाठी लढलेले कुणी मंत्री असतील, आमदार असतील, माजी मंत्री असतील, जे कोण असतील ते माहीत नाहीत, पण आमच्याकडून तुमचा सगळा सन्मान होईल. तुम्ही सगळ्यांनी आंतरवाली लिहा. आपल्याला खूप ऐतिहासिक मोठी लढाई लढायची. इथून पाठीमागही कधी झाली नसेल आणि इथून पुढेही कधी होणार नाही. इतक्या ताकदीनं ही लढाई लढून शेतकऱ्यांना जिंकून द्यायचंय, त्यांना विजय मिळवून द्यायचा आहे. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती केल्याशिवाय कोणी हटायचं नाही. हमी भावाचा विषय आहे, हमी भावाचा पण विषय घ्यायचा. आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या तोही विषय घ्यायचा. सगळ्या मालांचे, सगळ्या पदार्थांचे, फळभाज्यांचे, बागायतीचे, म्हणजे फळबागायती म्हणूयात त्याला, कांदे असतील, दूध असेल, जे काय असेल ते आता त्याच्यावर चर्चा करायची. सगळे यांचे भाव वाढते, तो फक्त आपले वाढत नाही. असं का? म्हणून ही ऐतिहासिक लढाई होणार. याच्यात सगळ्यांना माझी पुन्हा कळकळीची विनंती आहे की शेतकरी संघटनेचे जेवढे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, अभ्यासक तज्ज्ञ असतील, यांनी आंतरवालीला या. प्रथम आपल्याला चर्चा करायची, कोणत्या विषयावरती लढाई उभा करायची
आणि ती जिंकूस तर हटायचं नाही, ही झाला एक मुद्दा. दुसरा की या बैठकीत झाल्याच्या नंतर रविवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला बैठक आपली प्रमुख लोकांची झाल्याच्या नंतर आपण महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांची बैठक एक बोलू दुसऱ्या टप्प्यात, आणि त्या बैठकीत आपण ठरवू की कोणत्या तारखेला राज्यात आंदोलन उभा करायचं. 3 टप्प्यात जाऊ. याच्याच बरोबर माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यालाही सांगणं आहे आणि शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सगळ्या तज्ज्ञाला अभ्यासकांनाही सांगणं आहे. तुम्ही आलात तर ही लढाई लढायला चांगलं होणार आहे. त्याचं कारण असं, मला शेतीतल्या विषयातलं जास्त ज्ञान नाहीये, म्हणजे कायद्याचं म्हणा, त्या शेतकरी संघटनेच्या कायद्याचं म्हणा, कसं कसं केलं पाहिजे, आपण कसं पुढे गेलं पाहिजे. हा एकच गोष्ट आहे माझ्याकडे, ती म्हणजे इमानदारी आणि प्रामाणिकपणा. मी ताकदीने हे लावून धरी. फक्त तुमच्या ज्ञानाचा उपयोग, जेवढे शेतकरी संघटनेचे तुमच्या ज्ञानाचा उपयोग माझ्या गरीब शेतकऱ्याला व्हावा एवढीच हात जोडून तुमच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला. तुम्ही यावं, तुमच्या सन्मानात आपण ही लढाई लढू आणि जिंकू सुद्धा, याच्यात कसलंही दुमत नाही. फक्त तुम्ही इमानदारीनं लढ्यात सहभागी व्हावं, आम्ही इमानदारीने ही लढा लढू. आपल्याचा सगळ्यांचा एकच ध्यास असला पाहिजे, शेतकऱ्याचा विजय. त्याच्या मागण्याला अंमलबजावणी मिळाली पाहिजे, मान्य झाल्या पाहिजे, सगळे उद्देश ठेवू. तुम्ही आणि मी, आपण कोणीही नेत्याचा उद्देश न ठेवता किंवा नेता बनण्याचा उद्देश न ठेवता आपला वापर आपण शेतकऱ्यांसाठी करू. आपल्याला शेतकऱ्याचा वापर नाही करून घ्यायचा. याच्यासाठी तुम्हाला सगळ्याला सन्मानाचं, आग्रहाचं निमंत्रण आहे की कोणीही गैरहजर राहू नये. तुम्ही इतक्या वर्ष शेतकऱ्यांसाठी लढलात. एक शेवटचे फाईट तुम्ही सगळे शेतकरी संघटनेचे, शेतकरी पक्षांचे सगळ्या अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी एक शेवटची फाईट शेतकऱ्यांसाठी आणू लागली. ही सगळ्यांना विनंती. तुम्ही नाही आलात तर ती लढाई लढायची कशी, हाही आमच्या पुढे प्रश्न आहे. कारण पुढचं ज्ञान त्याच्यातलं नसल्यामुळं आम्ही माणसाची शक्ती पूर्ण देतो आणि शेतकऱ्यांनाही सांगतो, ज्या दिवशी दुसरी ही चर्चेची बैठक आहे, याला दुसरे कुणी येऊ नये शेतकऱ्यांनी. फक्त अभ्यासक, तज्ज्ञ आणि सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनी, मग ते विदर्भातले असतील, मराठवाड्यातले शेतकरी संघटनेचे अभ्यासक असतील, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असतील, पश्चिम महाराष्ट्रातले असतील, कोकणातले असतील, मुंबईतले असतील, खानदेशातले असतील, या सगळ्यांनी अंतर्वालीत यावं. आपण एक विचारानं, एक दिलानं सगळ्यांनी लढायचं ठरवू. कारण त्याच्यातली माहिती तुम्हाला आहे. पब्लिक आम्ही कमी पडू देत नाही, त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. कशा शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई मिळत नाही, कसा शेतकऱ्याची शान वाढत नाही, शेतकऱ्याची प्रतिष्ठा कशी वाढत नाही. आला तर ही लढाई लढायला आणखी जोर येईल. तुम्ही नाही आला तर आम्हाला त्यातलं माहीत नाहीये. एवढ्याच आम्ही 100% बोलवतो. आणि तुम्ही सुद्धा सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी, तुमच्या जे ओळखीचे, तुम्ही त्यांना स्वतःहून फोन लावून सांगा की अंतरवालीला चला, आपण जाऊन ही शेवटची लढाई जिंकू लागू. आपण उभं आयुष्य शेतकऱ्यासाठी काम केलंय, आताही आपण शेतकऱ्याच्या आंदोलनात ही शेवटच्या लढाईत उभा राहू, असं तुम्ही एकमेकाला सांगून सगळ्यांना रविवारी बोलवा. अंतरवालीत आम्ही तुमची सगळ्यांची वाट बघतोय. पाटील, आता तुम्ही आव्हान केलेलं आहे, मात्र तुम्ही याबाबत राजू शेट्टी असेल शेतकरी नेते किंवा इतर शेतकरी नेते, त्यांच्यासोबत काही चर्चा केली आहे? बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, अंतरवालीतली टीम, त्यांना सगळ्यांना फोन लावला. अंतरवालीतले जे शिष्टमंडळ आहे सगळं, हे जितके जितके ओळखीचे नंबर आहेत त्यांच्या कालपासून संपर्कात आहेत की तुम्ही यावं म्हणून, आणि ते आजही दिवसभर फोन लावणार आहे. अंतरवालीचं जे शिष्टमंडळ आहे, फोन संपर्क साधण्यासाठी, निमंत्रण सन्मानपूर्वक देण्यासाठी त्यांच्याकडे जेवढे जेवढे नंबर उपलब्ध आहेत तेवढ्यांना सगळ्यांना ते कालही फोन लावतात, आजही दिवसभर फोन लावतात की 2 नोव्हेंबरला 2025 रोजी दुपारी 12 वाजता शेतकऱ्यांसाठी कोणी माझे खासदार असतील, शेतकरी संघटनेचे कोणी पक्ष असतील, त्यांना सगळ्यांना ते सन्मानपूर्वक निमंत्रण देतील. फोन नाही उचलला तर त्यांना मेसेज टाकतील, पण ते सगळे येतील. आजही बोलणार आहे मी, शेट्टी साहेब असतील किंवा तुपकर साहेब असतील किंवा खोत गो असतील, सदाभाऊ खोत गो असतील, पाशा पटेल गो असतील, आणखीन ते जयंत पाटील साहेब असतील. त्याच्यात आता मला हे ओळखीचे नाहीये, आपले ते धोंडगे साहेब असतील, असे बरेच ते चटक साहेब आहेत, ते दुसरे आपले काल ते आजारी आहेत म्हणलेले ते विजय जामंजे, हा विजय दादा असतील, ते असे बरेचसे आहेत. नेमकी तुमची त्याला काय वाटून पुन्हा एकच नाव घेतलं, मग आमचं नाव नाही घेतलं, मग आम्ही नव्हतो. त्यामुळे त्याला फड्यात पडतच नाही. सगळे सन्माननीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत आम्ही फोन लावतोय.
आणि त्यांना निमंत्रित करतोय. आणखीन कोण कोण प्रहार संघटनेचे असतील, सगळे ते संस्थापक अध्यक्ष, आमदार कडू भाऊ असतील, जे काय असतील ना, ते सगळ्यांनाच ते शिष्टमंडळ फोन लावतो. तुमची जी चर्चा झाली त्यांच्यासोबत ती नेमकी कोणत्या प्रश्नावर नाही हो, झाली? करायची आता झाली नाही. आता चर्चा करायची 2 तारखेला आम्हाला सविस्तर, की कोणत्या मागणीविषयी आपल्याला लढायचंय आणि जिंकायचं. कारण बार बार शेतकऱ्याला पळून माझ्या नाही. शेतकरी पूर्ण ताकद ओतणारी दात, त्याच्यात जेवढी क्षमता आहे ना, शेतकरी तेवढी क्षमता हे आंदोलन दाखवणाऱ्या. अर्धे लोक आंदोलनात राहणार आहेत कुटुंबातले, आणि अर्धे लोक शेतात. म्हणजे कामही बोलणार नाही, आंदोलनही थांबणार नाही. एका घरात 4 लोक असले तर 2 आंदोलन, एका घरात जर 15 लोक असतील तर 7 तिकडं 7-8 शेतात. कोणाच्या घरात 2 असतील तर 1 आंदोलनात 1 शेतात कामासाठी. इतक्या ताकदीची लढाई होणार. पुन्हा असं आंदोलन देशाने बघितलं नसतं, शांततेत होणार. शेतकऱ्याच्या पदरात न्यायच पडणार, कसा पडत नाही काय बघ. पाटील, फक्त यांनी येणं गरजेचं आहे. पाटील, तुम्ही आता बोललेत की महाराष्ट्रातल्या बरोबरच राज्यातील देशातील सुद्धा नेत्यांनी इथे यावं. तसं हरियाणा, पंजाब या राज्यातल्या नेत्यांशी काही चर्चा? पाटील, आता सरकारनं राज्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यावर दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र अद्यापपर्यंत तुम्ही ज्या जालना जिल्ह्यातून आंदोलन करतायत तिथल्या शेतकऱ्यांना अद्याप नकापुरतं फसवत राहणार आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या साबित राहण्यासाठी काम करतायत नेते. त्यांची प्रतिष्ठा, आमदार, मंत्रीपद साबित राहण्यासाठी काम करतायत. आपल्या प्रतिष्ठेसाठी शेतकऱ्याच्या कोणीच काम करत नाही. आम्ही भाव केलाय 7-8 हजार 9 हजार, काय आम्ही भाव असेल त्या महाराष्ट्रात हिंडतोय, तेच आम्हाला बघायचा. तो महाराष्ट्रात कसं काय हिंडतो? एकाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बॅलेट पेपर आपल्या गावात लावून द्यायचा नाही. आपल्या मागण्या झाल्याशिवाय ते निवडणुका तिकडे खड्ड्यात घ्या. उभा करायचं, नुसतं आंदोलन उभा करून मजा नाही. त्याचे सगळं सविस्तर ठरवावं लागणार आहे. हे आंदोलन कसं करायचं, मागण्या कोणत्या, त्या चर्चेसाठीच आपण रविवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनेच्या ज्यांनी 2200 शेतकऱ्यांसाठी घातलं त्यांना सन्मानानं आपण बोलवू. आपण तिथं सविस्तर चर्चा करू. आपण ही लढाई सुरू करू. तिथून पुढे सगळं ठरत कसं करायचंय, काय करायचंय, आणि इमानदारीने लढाई लढून 100% जिंकू. याच निमित्तानं माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला सुद्धा सांगणं आहे, तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांचे मन जिंकलेत. हैदराबाद गॅजेटियरचा JR काढून हैदराबादच्या त्या JR नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. प्रमाणपत्र देण्याचं वाटप करण्याचं काम तातडीनं सुरू करा. तुम्ही काय आमच्याशी डाव खेळू नका. तुम्हाला वाटत असेल तिकडे आम्ही ओबीसीला म्हणून तुम्हाला धक्का लागत नाही ओबीसी आरक्षणाला म्हणजे ओबीसी खुश. इकडे म्हणताल की मराठ्यांना आम्ही JR दिला म्हणजे मराठी खुश, मराठ्याचं मतदान घ्यायचं आणि ओबीसीचं मतदान घ्यायचं. ही डाव मी तरी कमीत कमी कधी यशस्वी होऊ देणार. तुम्ही मराठ्यांचे जे मन जिंकले ते कायम जर ठेवायचे असतील तर मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वितरित करायचं, वाटप करायचं काम सुरू करा. गावागावातल्या समित्या स्थापन करायचं लवकर आदेश द्या. शिंदे समिती नुसती कागदावर आहे, तिला महाराष्ट्रभर सगळ्या मराठवाडाभर नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा. व्हॅलिटी लोकांच्या रोखून धरल्यात त्या द्यायच्या सांगा. ज्या नोंदी सापडल्यात ते प्रमाणपत्र पण द्यायचे सांगा. आणि आणखीन एक याच्या बरोबर काम करा. हा माझा आरोप नाहीये, तुम्हाला सांगणं आहे फक्त. हे जे सांगतोय ते की तुमच्या सरकारमधले म्हणजे ते छगन भुजबळ, तुमच्या सरकारमधलेच लोक तुम्ही काढलेल्या JRच्या विरोधात कोर्टात जातात कस काय? तुम्ही तर जायचं नाही सांगितलं ना. कारण ज्या सत्तेत तुमच्या जी गोष्ट तुम्ही मराठ्यांना दिली, हैदराबादच्या JR काढून मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करायचं जे फडणवीस साहेब तुम्ही ठरवलंय, मग तुमच्या सरकारमधला एक माणूस हायकोर्टात मुंबईच्या आणि दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात जातो कसा? तो खूप मोठा मराठ्यांना आम्हाला प्रश्न पडलेला. तुम्ही जर नुसते डोळे जरी वटारले तरी सगळे मंत्री टपाटपा जागेवर बसतील. पण तुमच्या नाकावर टिचून छगन भुजबळने 5 याचिका हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात दाखल केल्याच कशा?
हा खूप मोठा प्रश्न आहे. तुम्ही तर नाही ना करायला लावलंय. छगन भुजबळला सांगून की तू म्हणजे द्यायचं एकीकडून आणि घालवायचं पण तुम्हीच. म्हणजे आम्हाला ही शंका येऊ नये असं म्हणणं आहे आमचं. आजही आमचं नको की तुम्ही सरकारनंच मराठ्यांना मराठवाड्यातले आरक्षण दिले GR काढून आणि सरकार मधला तुमचाच मंत्री आमच्या विरोधात याचिका करतो. म्हणजे तुम्हीच तर त्याला रस देऊ नये एवढीच आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही आणि गृह मंत्रालयानं महाराष्ट्राच्या त्याची जामीन करायचं. अशा मंत्र्यांची छगन भुजबळची जामीन महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयानं रद्द केली पाहिजे. पुन्हा पुन्हा तेच सांगतो. हैदराबाद फडणवीस साहेब आमचा आणखीनही तुमच्यावरचा विश्वास ढळलेला नाही. हैदराबादच्या गॅजेटच्या नुसार पत्र अधिकाऱ्यांना द्यायचे सांगा कुणबीचे आणि व्हॅलिडिटी पण द्यायचं सांगा. आणि महत्वाचा विषय या मंगळवारी येत्या कॅबिनेटला सातारा संस्थांचं गॅजेट इयरचा GR काढा. 1 महिन्याचा तुम्ही वेळ घेतला होता. आता 2 महिने होत आले. 2 नोव्हेंबरला ह्या 2 नोव्हेंबरला आता 2 महिने पूर्ण होते. आमच्यात थांबायची क्षमता नाही. असो ती लाडकी बहीण असन किंवा ते शेतकरी असन किंवा तो धनगर असन किंवा तो बंजारा समाज असन किंवा तो मराठा असन किंवा ते दलित मुस्लिम असन एखादी गोष्ट द्यायची ठरवली ना बिनधास्त द्यायचे ठरवत. हैदराबादचं गॅजेटियर दिलं त्याचा GR प्रमाणपत्र वाटप करायसाठी गाव लेवलला समित्याच गठीत नाहीत. हा काय उपयोग असल्या कामाचा. लोक असे मोकळं प्रेम केलं पाहिजे लोकांनी तुमच्यावरती मोकळं की फडणवीस साहेबांनी न होणारं काम केलं. मराठवाड्यातल्या मराठ्यांना गॅजेट दिलं आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण दिलं. असं मोकळ्या मनाने काम केलं पाहिजे. देऊन तर द्यायचं पण असं पाहत चाफत द्यायचं. म्हणजे एखाद्या माणसाचं दुखत आहे त्याला नीट तर करायचंय पण आधी उची गोळी देऊन बघ मग दुसरा डोस देऊन बघ टोपण भर औषध पाजून बघ. एखाद्याला तुम्हाला जीव घालायचंय ना मग त्याला अर्धी भाकर द्यायची पोटभर द्यायची तर असं काय जीव घालायचं म्हणल्यावर तो काय करू काय खायचं काय असं नाही भूक लागली तर मग एवढंच खाय असं नाही ना. मग तुम्हाला काम करायचं ना मोकळ्या मनानं मराठवाड्यातल्या मराठ्याला आरक्षण द्यायचं ना छातीत ठोकून द्यायचं. फडणवीस साहेब ही अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून. एकीकडून तुमचाच मंत्रिमंडळातला मंत्री परवानगीशिवाय त्याची टप्पर नाही. हे मी हृदयावर हात ठेवून सांगतो. तुमच्या परवानगीशिवाय त्याची याचिका दाखल करायची टप्परच नाही. कारण एक तर ते जेलच्या बाहेर जामिनावर आहे आणि तुमच्या विरोधात काम करायचं फडणवीस साहेब एवढी डेअरिंग छगन भुजबळात नाही. त्याला साधं नुसतं कुंकुण पोलीस जरी आला म्हणलं दारात तरी ते म्हणतो चौकशीला लगेच झंडळी लागते. त्याला इतकं भेट आहे. पोलीस म्हणलं की त्याला टेन्शन येतं. चौकशी म्हणलं ना ते संडास बाथरूमातच लपत आहे. आणि एवढं मोठं कार्य की जो GR तुम्ही काढलाय त्या GRच्या विरोधात ते सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात एवढी टप्पर तुमच्या पुढं होऊ शकत नाही. तुमचं काहीतरी बळ रसद असल्याशिवाय तुमची काहीतरी साथ असल्याशिवाय छगन भुजबळात हिंबवत नाही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जायची. कारण GR तुम्ही काढलाय. तुमच्या GRचा तो अपमान करू शकत नाही तुमच्या परवानगीशिवाय. तुम्ही जर मोठ्या मनाने GR काढलाय फडणवीस साहेब आणि त्याला विरोध छगन भुजबळ करतोय हे आम्हाला मराठ्याला पटतच नाही. कारण तुम्ही मराठ्यांच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून GR काढलाय आणि तो कल्याण होऊ नये म्हणून तुम्हाला डावलून तुमचा शब्द मोडून छगन भुजबळ लढूच शकत नाही. याला 100% तुमचं खतपाणी असलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. ते आम्हाला वाटू नये म्हणून तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करावेत ही आमची अपेक्षा आहे. आमचा तुमच्यावर बसलेला भरोसा कधीच उठणार नाही. याच्यात शंका असायचं काही कारण नाही. आम्हाला ज्या शंका होत्या त्या आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडल्यात. पुढं तुमचं मन तुम्हाला जसं करायचं तसं करा. आम्हाला जसं करायचं तसं आम्ही मग करणार. पाटील तुम्ही आता मराठा आरक्षणाची मागणी केली. हैदराबाद गॅझेटचं GR लागू झालेलं आहे. मात्र आता तुम्ही असं म्हटलंय की सातारा संस्थांचा GR लागू करावा. मात्र अद्यापपर्यंत मराठवाड्यातल्याच जो GR लागू झालेला आहे तो मराठा समाजाला अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही. अनेक गावाच्या नोंदी सापडत नाहीये. अनेक गावांच्या हैदराबाद संस्थान असताना त्या ठिकाणी जी दंगल झाली त्याच्यात अनेक दस्तावेज जळालेले. मग अशा लोकांना कसं न्याय देणार. आपण काय गॅजेटियरनी संख्या दाखवली. उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही पहिल्यांदा एक जिल्हा होता.
इथं 2.5 लाख कुणबी आहे. आमचं विखे साहेबांकडे त्या दिवशी तेच म्हणणं होतं की 2.5 लाख गेले कुठं, यांना कोणी घात केलं, किंवा ते 2.5 लाखाला द्या. मग आम्ही त्यांच्या पाल्याला घेऊ, त्यांच्या वारसाला घेऊ. ते 2.5 लाख गेले कुठं? जवळपास 2,13,000 नांदेड जिल्ह्यात, 1,39,000 जवळपास बीड जिल्ह्यात, धाराशिवला आहेत, लातूरला आहेत, परभणीला आहेत, हिंगोलीला आहेत. हे गेले कुठं? आमचं हे म्हणणं आहे. कारण त्या काळातला असणारा मराठा 2.5 लाख होता, तर आता त्याचे 7-8 लाख झालेच ना. म्हणजेच मराठवाड्यातला सगळा मराठा गॅजेटियरच्या नोंदीनुसार सगळा कुणबी तुम्ही ते देऊन टाका, हे म्हणणं आहे आमचं. नुसतं तुम्हाला फडणवीस साहेब एकटं ओबीसी म्हणून चालणार. मराठ्यांना डावलून सत्ता येत नाही याचा अनुभव तुम्ही विधानसभेला घेतलेला. मराठ्याशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही आणि मराठ्यामुळे सत्ता आली. ते प्रमाणपत्र वितरित झाले पाहिजे, त्या समित्या गठीत गावागावात झाल्या पाहिजे. त्या का होत नाहीत? आता महिना 1.5 महिना झाला, का होत नाहीत? ठीक आहे, एक गोष्ट खरी आहे, 1994ला JR निघाला तेव्हापासून आजपर्यंत ओबीसीचे लोक आरक्षण काढतात. आता सुद्धा त्यांचे पाल्य मुलं मुली पोरं लेकरा बाळ त्यांचे प्रमाणपत्र काढतात. महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यातच तुम्ही आता शेतकरी आंदोलनाची घोषणा केलेली आहे. तुम्ही असं पण म्हटलं आहे की गावात बॅलेट येऊ देणार नाही. नेमकी काय तुमचं आंदोलनाचं स्वरूप असणार आहे? बॅलेट न येऊ देणं म्हणजे काय? निवडणुका थोड्या महत्वाच्या. शेतकरी ही जनता महत्वाची नाही का सरकारला? सरकारने ठरवावं. सगळ्या मालांना भाव द्या, दुधांना, फळभाज्यांना भाव द्या. आत्महत्या केलेल्या कुटुंबाला, शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबाला नोकरी द्या. खूप मोठ्या नोकऱ्या पडल्यात ना. शेतकरी देश आणि राज्य जगवतो. त्याचं कुटुंबातलं करता गेला, त्याचं कुटुंब सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला सविस्तर बैठकीत चर्चा करावं लागणार 2-3 घंटे, आणि मग तुम्ही आंदोलन बघा कसं होतं. निर्णायक आंदोलन असेल. अरे सोडायचंच नाही. मराठ्याचं आंदोलन कसं केलं आम्ही? एका वर्षात 58 लाख नोंदी म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षणात घातली, आणि दुसऱ्या वर्षात 2 JR दिले, पश्चिम महाराष्ट्राला एक आणि मराठवाड्याला एक. 2 वर्षात विषय खलास. तिथं पहिल्या रट्ट्यातच करतो. आता हे शेतकरी आहेत. तुम्ही हे लढा काय काम करतो? गरीब शेतकऱ्यांच्या उंची प्रतिष्ठा वाढावी, त्यांच्या कष्टाचा मोल झाला पाहिजे, हे काम करायचं. शेतकरी कसं काय घरी राहील? किमान 12 ते 10 कोटी रस्त्यावरच दिसले पाहिजे. मजा बघा तुम्ही. जे लाभार्थी येतात त्यांचे पाय चाटणारे 1-2 कोटी सोडून देऊ आपण. कसं होतंय बघा. आणि आरक्षणाचाही प्रश्न कसं सोडित नाही तेही बघा तुम्ही. कसं सातारा संस्थांचं कोल्हापूर प्रामाणिकन खरी ह्या JR वर मराठवाड्यातल्या सांगतो तुम्हाला. सगळे मराठ्यांनी थोडं शिका. आता JR निघालाय ना, काही टेन्शन नाही. आता ते कायम झाला. ते जसा 1954 त्यांनी त्यांचा JR काढलाय, आजपर्यंत ओबीसी प्रमाणपत्र काढलं. फक्त आपण ती मनस्थिती सोडून द्यायची. JR निघाला द्या लगेच. मग आम्हाला लगेच किती दिवस झाले JR निघाला द्या लगेच. एका दिवशीला लाखाला 6 महिने 8 महिने 10 महिने 1 वर्षाच्या आत पुरे मराठी आरक्षणात घालतो. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा सगळा. पाटील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर प्रमाणपत्र काढणाऱ्यांची जी संख्या आहे ती राजकीय नेत्यांची जास्त दिसते. मराठा समाजाच्या लेकराचं कल्याण होतंय हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी काम करतो. समाजाचे लेकर MBBS ला जायला लागले. आज 2 मुली आल्या MBBS ला. गरिबाचे माझे लेकर नाही येऊ शकले. सुखाची लाखो लेकरांना, लाखो कुटुंबांना मराठ्याच्या सुखाची भाकरी द्यायचं काम इमानदारीनं केलंय. काही लोक आमचेच नाव ठेवतील की हे JR असाचे मराठ्याला फसिलच माघारी जाणं. बाबा, माझं तुला एक पेजच्या माध्यमातून सांगणं, तुला जसं काढायचा तसा सरसकट टाक. बस का? मी ध्यान देत नाही निधून पुढे. फक्त माझा हैदराबादचा JR ला धक्का लागू द्यायचा नाही, जबाबदारी तुझी. शिंदे समितीला धक्का लागू द्यायचा नाही, ही जबाबदारी तुझी. मी खूप मोठं विषय सांगतोय आणि खूप मोठा शब्द वापरतो. तुम्हाला जसा काढायचा तसा काढा. माझ्यावर मीडियात बोलू नका.
तुम्हाला वाटतंय मी समाजाला फसवलं? सॉरी, आपलं जे आर ते चुकीचं आहे असं म्हणणं आहे ना तुमचं? तर तुमचं दुसरं एक म्हणणं आहे आणखी, हे सरसकट नाही. तुम्ही एक काम करा, मी थांबतो, तुम्ही लढा, सरसकटचा जी आर काढा. मराठ्यांना सरसकटचा जी आर, कुणबीतून आरक्षण देण्याचा जी आर तुम्ही काढा. बस का आता? तुम्ही लढा. एसी बीसी नाही आणि 50% वर बी नाही, दिल्ली फल्लीला जाऊ ते बी नाही. ओबीसीतूनच सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी आर तुम्ही काढा. बस का आता? एकमेकावर चिकलफेक करण्यापेक्षा नाही, तुम्ही तो तसाच ठेवायचा. तुम्हाला जेव्हा काढा तेव्हा काढा. मी याच्यातूनच ह्या जी आर मधून 1 वर्षाच्या पुरे मराठी आरक्षणात घातलेले मी दाखवतो. तुम्ही तुमचा दुसरा कोणचा काढा. बस का? पण तुम्ही लढा आणि मिळवा. फक्त लढत असताना माझा गरीब मराठ्यांचा हैदराबादचा जी आर निघालेला याला धक्का लागू द्यायचा नाही, ही जबाबदारी स्वीकारा. शिंदे समितीला धक्का लागू द्यायचा नाही, ही जबाबदारी स्वीकारा. आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही लढा. बस का आता? आणि ज्याला कुणाला मराठ्यांना वाटत असेल तुम्ही असं कशाला बोललात, असं कशाला म्हणला, तुम्हीच लढणं गरजेचं आहे. तर मी असं का म्हणलो, त्यांनी मला प्रत्यक्ष माझ्याकडे यावं, मी त्याला समजून सांग. मीडियातून सांगण्यापेक्षा, आपल्यातच लोकांची चिखलफेक करण्यापेक्षा, यांचे फक्त डाव आणि षडयंत्र चालले घेणे देण्याचे माझ्या विरोधात. त्याच्यापेक्षा सोपा आणि सरळ मार्ग, तुम्ही लढा आणि तुम्ही सरसकट ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मराठ्यांना जी आर काढून द्या. दुसरं नाही. हा, तुम्ही दुसरं म्हणता तर ते अजिबात आम्ही कुणी ऐकणार. आणि तुम्ही 1 वर्षात काढा. बस का आता? आम्ही सरकारला महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने करता करता 2 वर्ष वेळ देऊन एवढे मिळवलं. समाजाचे तुम्ही आमचे बांधवच आहेत म्हणून तुम्हाला 1 वर्ष वेळ जाऊ. लढा आणि सरसकट मिळवा. मिळतली तुमची, तुम्हाला नेतृत्व किंवा काय म्हणतात त्याला श्रेय, हे जास्त महत्वाचं होतं ना. घ्या श्रेय तुम्हीच जी आर काढा, तुम्हीच घ्या. मला दुसरे काम आहेत ते करतो. तर मला दुसरे काम आहेत 1 वर्षात ते करतो मी. माझ्या जी आर नुसार मी माझ्या मराठ्यांचे लोक मराठवाड्यातले सगळे आरक्षणात घालतो. मला ते काम आहे. मला पश्चिम महाराष्ट्रातला जी आर काढलेला आहे, ते पश्चिम महाराष्ट्रातले मराठी मी त्या जी आर वर घालतो. फक्त हे दोन्ही जी आर रद्द न होऊ द्यायची जबाबदारी तुमची. सगळं काम तुमचं. आमचं नका रद्द होऊन देऊ. फक्त काय म्हणणं नाही, कारण मला दुसरं काम आहे. मी 1 वर्ष, 6 महिने, 2 महिने, 1 महिन्यात मला सगळे मराठ्यांचे शांत डोकं ठेवून हे घालायचे. नसता तुम्ही नुसते अशा कुरापतीच करीत राहणार. याव झालं आणि त्याव झालं. त्याच्यापेक्षा ना तुम्हाला मुभा आहे, तुम्ही लढा आणि मिळवा, पण सरसकटचा. कारण मला पैसे कमवायची कष्टातून ही सवय लागली पाहिजे. ती सवय मला लावायची का? त्यांना आंदोलन म्हणलं की पळत येते, तसं व्यवसाय म्हणलं की पळत आली पाहिजे. व्यवसाय करायचा मला. पोरं लाखो घर समाजाची सुखी माझा. कारण एवढ्या संख्येनं मराठा असून नुसते लोकांचे मार खायला किंवा लोकांच्या शिव्या खायला किंवा त्यांचं सोशल मीडियावर घाण घाण ऐकून घ्यायला नाही ना. त्याला थोडं उत्तर मिळालं का मग त्याला कचका कळत. 2 करू त्याव करू, तू याव त्याव, तुला आता कळत. आपण आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली. फक्त आंदोलनातून मी मोकळा होत नव्हतो. समाजाच्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न होता म्हणून जाऊ द्या सोडून चालूच असतं. पण ते दमच खायना तरी ते आता जिरवावंच लागणार आहे. मला लई काम आहेत दुसरे पण. तवर आपलं तुम्ही मीडियात बडबड करण्यापेक्षा, कुठाने करण्यापेक्षा, ह्याव करण्यापेक्षा आपला सरसकट काढा, हलके काढा, जसे काढायत तसे काढा. मी त्याच जी आर वर